सोनगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व भारतमाता मंदिर भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न। निफाड तालुक्यातील सोनगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व भारतमाता मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्याचे भूमिपूजन निफाडचे लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर, महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे उपसचिव निवृत्ती मराळे, धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते शिवाजीदादा ढेपले, रासपचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख राजाभाऊ पोथारे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी बोलताना आमदार दिलीप काका बनकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य आणि विचार जातीपातीच्या पलीकडे असल्याचं सांगत त्यांचे समाजासाठीचे योगदान अधोरेखित केले। तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा रद्द करून या कार्यक्रमासाठी वेळ दिल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे विशेष आभार मानले। सोनगाव येथे आधीच विविध देवी देवतांची मंदिरे अस्तित्वात असून आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेही मंदिर असावे हे अनेकांचे स्वप्न होते। या स्वप्नपूर्तीसाठी भूमिदान करणारे भाऊसाहेब गाडे, योगेश गाडे आणि उपसचिव मराळे साहेब यांच्या पुढाकाराने मंदिर उभारणीस सुरुवात झाली आहे। प्रास्ताविक भाषणात भाऊसाहेब ओहोळ यांनी ग्रामस्थांच्या वतीने आनंद व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष संगीताताई पाटील, सोनगाव सोसायटीचे संचालक विजू अण्णा कारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाला इगतपुरी मंडळ अधिकारी जाधव, रासपचे जिल्हाध्यक्ष नवनाथ शिंदे, ओबीसी मोर्चाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ सोनालीताई पोटे, एसटी कामगार नेते शेशी अप्पा ढेपले, शेतकरी सरकारी संघाचे संचालक भाऊसाहेब मोरे तसेच सोनगाव ग्रामपंचायतीचे सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक अण्णा चिखले, नायब तहसीलदार शांताराम भादेकर, देविदास आडभाई, देविदास बुचुडे, कचरू तागड, मनोहर तागड, सोमनाथ लिटे, संतोष तागड, ऋषिकेश बुचडे आदींचे विशेष मेहनत घेतली। या ऐतिहासिक क्षणासाठी सोनगाव ग्रामस्थ व धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदविलाय।